शुभ सकाळ मित्रांनो आणि रामराम मंडळी. तर गाईज आज फायनली तारीख 27 ऑगस्ट आहे, म्हणजेच गणेश चतुर्थी गणपती आगमनाची. आणि गाईज आम्ही आता लवकर उठलोय कारण गणपती चतुर्थी आहे ना. आणि पुजारी पण आता म्हणजे 8 वाजले, 10 वाजेपर्यंत पुजारी पण येतील. आणि ती गोष्ट मी एकदम नॉर्मल कपडे घातले, आपले गणपती आहेत. तर जेव्हा आपल्या गणपतीचं आगमन असेल तेव्हा मी कपडे वगैरे चेंज करेन. आणि बाकी तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. एकदम मस्त आम्ही डेकोरेशन वगैरे केलं आहे, माहिती असेल. हे मी डेकोरेशन एकदम बेसिक केले, पण तुम्ही मला सांगा तुम्ही किती रेट करताय डेकोरेशनला. बाकी आता फक्त ना 10 वाजेची म्हणजे वाट आहे, पण त्यावर गणपती बाप्पाचं आगमन होईल. मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, गणपती बाप्पाच्या आगमनाची व्हिडिओ. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. गाईस हे बघा आम्ही नवीन ढोलकी आणले. आणि गाईस हा बघा आमचे वाजेकर सगळं चेक करतात की सगळं बरोबर आहे की नाही. सार्थक सगळं बरोबर आहे ना. आता स्वतःमध्येच मग निघाला काय आता प्रॅक्टिस करतोय वाजवायची मस्त. फायनली आम्ही आता रेडी झालो आहे. माझा ब्रो आणि मी पूर्ण गेटअपमध्ये फुल रेडी झालो आहे. आणि आता पुजारी पण बाहेर आले. आणि आता आम्ही सगळं लाईक फायनल करून टाकलं आहे की काय प्रॉब्लेम तर नाही ना, सगळे लाईक लागतात की नाही. बाकी आता ना आम्हाला शुभमुहूर्त काढला आहे की 11:05 शुभमुहूर्त आहे. त्याच्या आधी आम्हाला सगळं करायचं आहे. आता घरात बायका सगळे रांगोळी वगैरे काढते. चला मी तुम्हाला दाखवतो. याची आता एंट्रन्स वगैरे रांगोळी आहे. आणि अजून पण रांगोळी काढायचं काम चालूच आहे. खूप मस्तपैकी सगळे रांगोळी काढत आहेत. आणि मस्त बाहेर वातावरण पण पावसाचा मस्तपैकी. गाईज गाईज मी हा नवीन स्पीकर घेतलेला, तुम्हाला आठवत असेल आपण रेडबुक चॅनलच्या वेळेस मी हा स्पीकर पण घेतलेला. त्याचा आवाज एक नंबर आहे. सकाळ काही 8:30 वाजता लावलेला, पूर्ण वाडी आली काय आवाजात. हे आता गणपती वेळेस लावू. आणि हे बघा आपले गणपती बाप्पा एकदम मस्तपैकी इथे स्थापन झालेत. ते पण वाट बघतात कधी मी या घरात एंटर करीन, म्हणजे आगमन होईल. सो गाईस फायनली सगळं रेडी झालं असेल, बघू शकता तुम्ही सगळीकडे रेडी झाले. तर आता आपण डायरेक्ट भेटूया आरतीला. गाईस फायनली आता गणपतीच्या आगमनाची सुरुवात होते. चला मी तुम्हाला दाखवतो. काही सेवा बाकीचे पण सगळे गणपती हनुमान मंदिरामध्ये घेऊन मी काय केलं काढणार नाही. फायनली आता आरतीची वेळ झाली. चला पटकन आपण आरती करूया गणपती बाप्पाला.
फायनली सगळी आरती वगैरे झाली आणि गाईज आता मी नवस पण केलाय. मला 90% पुढं पडायला पाहिजे एक्झाम मध्ये. आणि गाईज एक मला माझ्या भाऊने एक नंबर गोष्ट आणली ती आहे फटाके. वेळा आता मी फटाकेच लावतोय. चला गाईज तुम्ही फटाक्यांचा आनंद घ्या. भाई चिमणी बॉम्ब आणला ना भाई. काय भाई दादा बॉम्ब नाही भेटला. ओके लाव चल. ओ भाई बहुत बडा भाई तो एक नंबर भाई. भाई पोपट होता आमचा. अरे कुठले फटाके आणले रे भाई साहब. ओ भाई ना यार पेटतो यार. अरे भाई फुसकी बॉम्ब आहे भाई. फक्त धूर येतोय. एक डॅश पे रेट्टा मारे. नीट कर. लोकेशन चूज केले. चल भाई लाव. लावला लाव ना. अरे घाबरे लाव. अरे माक भाई भाई लावला 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 भाई लावला मस्त पैकी. ए भाई लावला आम्ही. बघा लावला लागला. ए फुसकी आणले शॉट. फटाका लागून तर मजा आली. पण गाईज फक्त आमचा एकच फटाका लागला. आता गाईज आता आहे ना मी ना मोदक खाण्याचा आनंद घेणार आहे. तुम्ही पण घ्या माझ्यासोबत. गाईज मला कळलं की गणपती बाप्पांना फायनली 21 मोदक भेटलेत. आणि गाईज तुम्ही बघू शकता की गणपती बाप्पा किती खुश दिसतात त्यांना मोदक भेटले म्हणून. बाकी आता एक काम करूया. मी आणि मग ना माझ्या भावासाठी आहे ना आम्ही पण आहे ना पटकन मम्मीकडे जातो आणि मोदक मागतो. तर फायनली मला खूप रिक्वेस्ट करून हा वाला मोदक भेटला. पण माहित नाही कुठला मोदक आहे. एकदा खाऊन बघतो. तसा बॉक्सवर चिकळलेलं. आणि गाईस मोदकचा फ्लेवर पण खूप चांगला आहे. माहित नाही कुठला आहे. मला वाटलं गुळकंद असंच वाटतंय. बाकी तुम्हाला आजचा लोक कसा वाटला गणपती आगमनाचा मला नक्कीच सांगा. आता उद्या विसर्जनचा पण ब्लॉग येईल 28 तारखेला. सो तो बघायला पण विसरू नका. तो पार्ट 3 आहे. आता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत फॉलो असेल.